हॅलो, खूप दिवसांनी ॲक्च्युली गार्डन अपडेट. मान्सून सुरू झालेलं नाही आहे, परंतु आमच्याकडे खूप पाऊस पडतो आहे. आणि हे पहा किती सुंदर जरबेरा उमललेत. बाकीचे आहेत ॲक्च्युली, परंतु हेच खूप सुंदर उमललेत. हे पहा, इकडे काही आहेत, परंतु ते कधी येतात वरती काय माहीत. आणि हे आपलं शमीचं झाड, हे विद्या. आणि ना माझे या उन्हाळ्यात ॲक्च्युली खूप सारे गुलाब मरून गेले. हे एक कोकणातून आणलेलं झाड आहे, त्याच्यासोबत हे असं काहीतरी एक वेगळं छानसं आहे. ते खूप सुंदर खाली लोंबलं. खाली हे लावलेले लेट्यूस वगैरे इथे आहेत, इथे आहेत. त्याला छान एक तुरा आला. याची फुलं मी आत्ताच तोडली आहेत, मागे बांधकाम चालू आहे. आणि हे आपलं बोनसाईज, आणि याला इतके सुंदर फुटवे आले. हे पहा, रबर ट्री आहे. हे कडुलिंब. आणि हे बाकीचे सगळे प्लांट्स खूप खराब झालं आहे. ॲक्च्युली गार्डन स्वच्छ करायचं आहे, परंतु चाललं आहे. आत्ताच आंबा उतरवला आणि आंब्याला खूप सारे फळं मिळालीत. हे आपलं मला विचारत असतात बरेच लोक की केवड्याचं काय आहे अपडेट. केवड्याला अजून तरी काही कळी आलेली नाही आहे. सॉरी, केवड्याला कळी आली की मी तुम्हाला दाखवेल. हां, हे मी ना ती थाय चिंच जी आहे ना ती टाकली होती आणि ती छान उतरली आहे. चिंचेच्या बिया, चिंचोके ॲक्च्युली छान उतरली आहे. आणि त्यातच मी बोनसाय करणार आहे त्याचं. इथे हे आहे मलबेरी, तुती. तर ते तुतीचं मी असं ऐकलं की तुती आहे ना एअर प्युरिफाय करायला खूप छान आहे. हा आपला कढीपत्ता, त्याला ताक टाकून टाकून सुंदर झाला आहे तो. हे दुसरं एक रबर ट्री. उन्हाळ्याची झळ यालाही लागली आहे, पानं करपली आहेत, परंतु आता छान फुटवे घेता येते. आणि हे आपलं पेरू. पेरूमध्ये आलं उगवलं. बहुतेक मी कंपोस्टसाठी जे वेस्टेज टाकलं होतं त्यातून ते आलं उगवलं आहे. हा आपला पेरू, ज्याची पेरूची फळं गळून गेली उन्हाळ्यात. आणि हा आपला अंजीर. अंजीरलाही छान फुटवे झालेत आणि खूप सारे अंजीर लागलेत. हे पहा, इकडेही आहेत. येस. आणि ही वेलची, सो कॉल्ड, ॲक्च्युली याला वेलची येत नाही, याला फुलं वर येतात. आणि वर फुलं येत असतील तर ती वेलची नाही आहे. हे आपलं लिंबू. आणि इकडे चेरी टोमॅटो आहे. चेरी टोमॅटोचा सीझन संपला आहे, ते झाड काढून टाकायचे. हे आपलं हिरवा चाफा आहे, याला काही अजून फुलं आलेली नाही आहेत. आली की मी तुम्हाला दाखवते. आणि हा आपला चिकू. तर चिकूलाही यावेळेस ना या सीझनला खूप सारे कळ्या लागल्या होत्या, परंतु उन्हामुळे त्या गळून गेल्या. आपलं गवती चहा. आणि इकडे चालू आहे आंब्याचं कंपोस्ट. इकडेही कंपोस्ट. इथे हे लावलं आहे अननसाचा क्राऊन काढून लावला होता. आणि हे हिरव्या मिरच्या. तर हे हिरवी नाही आहे ॲक्च्युली, ढोबळी मिरचीच्या बिया टाकल्या होत्या मी, परंतु त्याला ना मकडा रोग पडला आहे. आणि माझे मिस्टर म्हणतात की तू हे नको टाकूस, हे नको मारूस, त्याला काय आपलं इनऑर्गॅनिक औषधं मारू नकोस. आणि हे आपली पालक खूप छान आली आहे. मी 2-3 वेळेस त्याची भाजीही बनवली. हे कुंड्या आहेत. आता यात आपण हे लावणार आहोत हळद. अजून 2-3 दिवसांनी मी त्यात हळद लावून देईल. माझ्याकडे हळदीचे 2-3 प्रकार आले, म्हणजे मिळाले आहेत मला. एक आंबे हळद मिळाली. हा मिंट आहे हा. आणि हे आपलं गुलाब. आणि हे जास्वंद, जे माझ्या मिस्टरांनी मला आणून दिलं होतं, त्याला सुंदर फुटवे आलेत. आणि ह्या इकडे कळ्या ज्या पावसाने खराब होऊन गेल्यात. हे पहा, मिलीबग लागलं याला, त्याला फवारावं लागेल. आणि हा आपला 32 पाकळी मोगरा, हा खूप सुंदर फुटला आहे. हे पहा, आपण रिपोर्ट केलं होतं आणि मग नंतर त्याला ॲसिडिक सॉईल हवी म्हणून आपण त्यात ताक टाकलं होतं. तर छान फुटवा झाला आहे त्याचा आणि कळ्याही खूप लागल्या.
यालाही सेम आपण प्रोसिजर केली होती, त्याच्यामुळे हे कसे मस्त हे 2-3 दिवसांपूर्वी उमललेलं फूल आहे बहुतेक. आणि मी तोडलं नाही म्हणून मग असं रेडिश होऊन गेलं आहे. छान फुटवा आला आहे. ताकाने खरंच फरक पडतो. तुम्ही मोगऱ्याच्या कुंडीमध्ये ताक टाकून पहा. आणि हा आपला कृष्णवड. मला असं वाटतं की याला पारंब्या नाही आहेत, कारण याला फुटवे खूप आलेत, पण पारंबी एकही नाही दिसत आहे. आणि ही आपली विद्या इथं तर मी दाखवलं होतं तुम्हाला. येस, हे आहे आपलं अपडेट. खाली अजून छानसं हे करून ठेवलं आहे मी. खाली खूप प्लांट्स आहेत. हां, मी तुम्हाला हळदीचं सांगत होते. तर हळदीचं माझ्याकडे एक काळी हळद आली आहे, एक आंबे हळद आली आहे, आणि आली आहे म्हणजे मिळाली आहे मला. आणि एक हे आहे काय, एक आपली रेग्युलरवाली हळद. त्यातही 2 प्रकार आहेत. ते किती क्यूट बटरफ्लाय आहे, सो स्वीट. तर ते मी आता लावेल वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये. काळी हळद खूपच गुणकारी असते असं म्हणतात, तर ती लावणार आहे मी. आणि मग त्याचं कंद करून आणि आईलाही द्यायचं आहे. त्यातला 1-2 आहेत माझ्याकडे. तर असं आहे आपलं गार्डन. मान्सून खूपच छान, मान्सूनमुळे ना छान बहरले आहेत सगळे प्लांट्स. नाहीतर सगळे असे कोमेजून गेले होते बिचारे. ओके, थँक्यू. आता इथून पुढे मी करत जाईल अपडेट, कारण बरेच दिवस ना वेळच मिळाला नाही. मुलाची एक्झाम आणि हे सगळं चालू होतं. हे पहा आपला आंबा. थँक्यू.